या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे, तर तुम्हा सर्वांसाठी खुशखबर घेऊन आलेलो आहोत। तर आता या तुमच्या जिल्ह्यांसाठी जो काही निधी इथं आलेला आहे, वाटप देखील सुरू। तर सर्व शेतकरी बांधवांसाठी 3,499 कोटी 84,11,000 एवढा निधी आलेला आहे। तर हा जो नवीन जी आर इथं लेटेस्ट जी आर इथं आलेला आहे 4 नोव्हेंबर 2025। तर राज्यात विविध जिल्ह्यात खरीप 2025 या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पूर जे काही बाधित झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम इथं वाटपास सुरू। तुम्ही जर आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर आता राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। तर आता अतिवृष्टी व पुरामुळे उद्ध्वस्त झालेली, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे शेती पिकं असेल, त्याचप्रमाणे शेतजमीन खरडून जाणे, तुमच्या शेतामधल्या पिकाचं नुकसान होणे, विहिरीचे नुकसान, मनुष्यहानी, पशुहानी, घर पडझड, घरातील वस्तू, साहित्य याचे जे काही नुकसान झालेलं आहे, तर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जास्ती प्रमाणामध्ये इथं नुकसान झालेलं आहे। तर या अनुषंगाने आता या जिल्ह्यातील जर तुम्ही बिलॉंग करत असाल तर तुम्हाला प्रत्येकी 10,000 रुपये इथं देण्यात येत आहे। तर कोणाचे घरं जे आहे, घराची भिंत पडलेली आहे, कोणाची जी की जमीन खरडून गेलेली आहे, विहिरीचे नुकसान झालेलं आहे, तर अशा बाधितांना जे काही मदत इथं 10,000 रुपये प्रति, आता 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये आहे, तर 10,000 रुपये प्रति इथं मदत इथं वितरित करण्यात येत आहे। तर हा जो निर्णय इथं घेण्यात आलेला आहे, त्यानंतर विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर व पुणे यांनी जे की जून 2025 ते सप्टेंबर 2025 मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून येत्या रब्बी हंगामाकरिता बियाणे व इतर अनुषंगे बाबीकरिता प्रति हेक्टरी 10,000 रुपये इथं देण्यात येत आहे। 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत तुम्हाला इथं भरपाई इथं मिळणार आहे। त्यानंतर आता यामध्ये जे की तुमचं जर घराची भिंत वगैरे जर पडलेली असेल, कोणाच्या घरातल्या वस्तू खराब झालेल्या असेल, तर अशांना देखील भरपाई इथं मंजूर झालेली आहे। यावरती सुद्धा आपल्या डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज बघायला मिळतील। त्यानंतर जून 2025 ते सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून येत्या रब्बी हंगामाकरिता प्रत्येकी 10,000 रुपये, तर त्यांसाठी जो काही निधी इथे आलेला आहे 3,499 कोटी 84,11,000 एवढा निधी इथं मंजूर केलेला आहे व याची जी काही भरपाईची रक्कम आहे ती देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात। तर यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ते आपण इथं बघून घेणार आहोत। त्यानंतर तुमच्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे। थेट तुमच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत तिथं पाठवलेले आहे। तर आता तुम्ही जर ई पीक पाहणी केलेली असेल किंवा फार्मर आय डी कार्ड काढलेले असेल तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे। तर आता याचे जे काही पैसे आहेत ते थेट तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये तुमचे जे काही पैसे आहेत तिथं पाठवले जाणार आहे। त्यानंतर इथं थोडं खाली यायचं आहे, तर आपण जे काही जी आर आहे इथं खाली यायचं आहे। तर आता पहिलं जो यामध्ये आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा, कालावधी, प्रस्तावाचा दिनांक, बाधित शेतकऱ्यांची संख्या, बाधित क्षेत्र हेक्टरमध्ये आणि निधी। तर छत्रपती संभाजीनगर जून ते सप्टेंबर 2025, तर यामध्ये 6,88,345 एवढे शेतकरी पात्र ठरलेले आहेत, जे की छत्रपती संभाजीनगर। तर 2 नंबरला ते हिंगोली, जून ते सप्टेंबर तोच महिना आहे। त्यानंतर जी की बाधित शेतकऱ्यांची संख्या येते 2,97,709। नांदेडमध्ये जे येते जून ते सप्टेंबर 2025 सर्व डेट सेमच आहे, 7,80,327। त्यानंतर येते बीडमध्ये सुद्धा जून ते सप्टेंबरच आहे, 7,37,610। जालन्यामध्ये ते 6,21,388। तर आता आपण जे बघितलेलं आहे छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, नांदेड, बीड, जालना, जे की छत्रपती संभाजीनगरमधलं आहे। त्यानंतर येते सोलापूर, पुणे विभागातील येते सोलापूर, ऑगस्ट ते सप्टेंबर 2025, तर त्यामध्ये 7,82,127 शेतकरी पात्र आहेत। तर यांसाठी जो काही निधी आहे सर्व शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जे की 3,499 कोटी 84,11,000 एवढा निधी इथं आलेला आहे। तर आता सोलापूर
जालना, बीड, नांदेड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, तर या जिल्ह्यांमध्ये हा जो निधी आहे ते वितरित करणे सुरू झालेले आहे. तर आता तुमच्या खात्यामध्ये जर झालेला नसेल तर आता यावरती 2-3 GR आलेले आहेत. तर त्या GRचे व्हिडिओज आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल. तर आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. थँक्यू.